श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आपल्या या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आणि आज आपण बघणार आहोत शनी महाराज परिवर्तन करणार आहेत. आणि शनी महाराज जेव्हा राशी परिवर्तन करणार आहेत त्यावेळेस तुळ राशीवर त्याचे काय परिणाम होणार आहेत, त्यांना काय अशुभ व शुभ घटना घडणार आहेत हे आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा. आणि आपले जे मित्रमंडळी असतील, नातेवाईक असतील, त्यांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ अशी नक्की लिहा. तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. पहिल्यांदा बघूया मित्रांनो की तुळ रास. तुळ रास ही राशीचक्रातली 7व्या नंबरची रास आहे आणि तुळ राशीचे स्वामी हे शुक्र ग्रह आहेत. मित्रांनो, अतिशय इमानदार आणि आपल्या कार्यात जबाबदारीने काम करणारी रास म्हणजे तुळ रास. तुळ राशीच्या व्यक्ती ह्या आपल्या दिलेल्या कामात जबाबदारीने काम करत असतात. अशा तुळ राशीच्या व्यक्तींना ज्यावेळेस शनी महाराज आपलं राशी बदलणार आहे त्यावेळेस त्याचा काय परिणाम होणार आहे हे आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. 29 मार्च 2025 रोजी शनी महाराज कुंभ राशीतून निघून मीन राशीत प्रवेश करणार आहेत. आणि त्या राशी बदलाचा, शनी महाराजांच्या परिवर्तनाचा तुळ राशीवर काय काय परिणाम होणार आहेत याची सविस्तर माहिती आता जाणून घेणार आहोत. पहिल्यांदा बघूया की आरोग्याच्या बाबतीत म्हणायला झालं की तुळ राशीच्या व्यक्तींना शनी परिवर्तनामुळे थोडेसे आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. तुम्हाला तुमच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागणार आहे. म्हणजेच काय की पायाला सूज येणे, अचानक बहिरेपणाचा त्रास होणे किंवा कफ ज्येष्ठ नागरिकांना पायाला वात येणे, अशा काही समस्या तुम्हाला उद्भवू शकतात. त्यामुळे तुम्हाला येणाऱ्या काळात आपल्या शरीराची काळजी घेणे किंवा आपल्या आरोग्याची काळजी घेणे हे आवश्यक आहे. म्हणूनच तुळ राशीच्या व्यक्तींनी आपल्या व्यायामाकडे लक्ष द्या. व्यायामाबरोबरच तुम्ही योगा देखील करा. त्यामुळे तुमचं शारीरिक आरोग्याबरोबर मानसिक आरोग्य सुद्धा चांगलं राहत असतं. त्यामुळे तुळ राशीच्या व्यक्तींनी येणाऱ्या काळात आपले आरोग्य जपा. आपल्या आरोग्याची तुळ राशीच्या व्यक्तींनी काळजी घेतली पाहिजे. त्याचबरोबर आरोग्याबरोबरच चांगले खानपान सुद्धा तुम्हाला ठेवावे लागणार आहे. जे तुम्हाला शरीराला अपायकारक ठरतील असे अन्नपदार्थ तुम्ही सेवन न करता तुम्हाला हेल्दी फूड खायचे आहे. म्हणजे तुमच्या शरीराला चांगले जे अन्नपदार्थ असतात तेच अन्नपदार्थाचे सेवन तुम्हाला येणाऱ्या काळात करायचं आहे. शनी परिवर्तनामुळे थोड्याशा आरोग्याच्या तक्रारी तुम्हाला जाणवणार आहेत. त्यानंतर बघूया मित्रांनो की शनी परिवर्तनामुळे नोकरदार वर्गासाठी त्यांच्या नोकरीवर काय परिणाम होणार आहे. तुळ राशीचे जे व्यक्ती आहेत त्यांना नोकरीमध्ये चांगला लाभ मिळणार आहे. तुम्हाला बढती मिळण्याची शक्यता आहे. ज्या तुळ राशीच्या व्यक्तींना नोकरीमध्ये आहात, सरकारी नोकरीमध्ये आहे किंवा खाजगी नोकरीमध्ये आहात, त्यांना नोकरीमध्ये बढती मिळण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर त्यांचा पगारवाढ सुद्धा येणाऱ्या काळात वाढू शकतो. म्हणजेच काय, शनी परिवर्तनामुळे तुमच्या नोकरीमध्ये चांगले लाभ होणार आहे. तुमचे सहकारी जे असतील, तुमच्या हाताखालचे जे माणसं असतील ते तुम्हाला चांगली साथ देतील. तुम्हाला एखादी चांगली जबाबदारी वरिष्ठाकडून देण्यात येईल आणि ती वरिष्ठाकडून दिलेली जबाबदारी सुद्धा तुम्ही चांगल्या रीतीने पार पाडणार आहात. एकंदरीत काय, नोकरीमध्ये तुम्हाला अतिशय चांगले यश मिळणार आहे. नोकरीतून आर्थिक लाभ सुद्धा तुम्हाला मिळू शकतो. तुमची बढती होऊ शकते. त्याचबरोबर ज्या लोकांना एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी आपली बदली हवी आहे ती बदली सुद्धा तुमची येणाऱ्या काळात होऊ शकते. म्हणजेच काय, एकंदरीत नोकरीमध्ये असणाऱ्या तुळ राशीच्या व्यक्तींना शनी परिवर्तनाचा चांगला लाभ मिळणार आहे. मित्रांनो, तुमचे सहकारी तुमच्यावर खुश राहतील, तुमचे वरिष्ठ तुमच्यावर खुश राहतील. म्हणजेच काय, एकंदरीत तुमचं शनी परिवर्तनामुळे नोकरीमधलं जे आयुष्य आहे ते अतिशय चांगलं जाणार आहे. त्यानंतर बघूया की व्यावसायिक लोकांसाठी सुद्धा शनी परिवर्तनाचा काळ अतिशय चांगला असणार आहे. तुमची जी जुनी उधारी होती ती उधारी तुमची वसूल होणार आहे. त्याचप्रमाणे तुम्हाला व्यवसायासाठी जे कर्ज पाहिजे असेल ते कर्ज तुम्हाला उपलब्ध होणार आहे. एकंदरीत व्यावसायिक लोकांसाठी सुद्धा शनी परिवर्तनाचा काळ अतिशय चांगला असणार आहे. त्यानंतर बघूया मित्रांनो की आर्थिक बाबतीत सुद्धा शनी परिवर्तनाचा तुळ राशीच्या व्यक्तींना अतिशय चांगला लाभ मिळणार आहे. अचानक तुम्हाला धनलाभ संभवतो. एखाद्या गोष्टीतून तुमचे पैसे अडकलेले असतील किंवा उधारी अडकलेली असेल किंवा कर्ज तुम्ही दिलेले कर्ज अडकलेले असेल, ते अडकलेली उधारी तुम्हाला परत अचानक मिळू शकते. त्याचप्रमाणे बघा मित्रांनो की
तूळ राशीच्या व्यक्ती हा खूप चांगल्या असतात, खूप नशिबवान असतात, स्वतःच्या पायावर त्या उभ्या असतात, त्यांना प्रत्येक गोष्टीचं ज्ञान असतं. तर तुम्हाला चारही बाजूने आर्थिक लाभ मिळू शकतो. शनी परिवर्तनामुळे तुमचा जे डेली इन्कम आहे तो सुद्धा तुमचा वाढू शकतो. त्याचप्रमाणे ज्यांना शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करायची आहे ते शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यानंतर तुम्हाला लाभ मिळू शकतो. त्याचप्रमाणे अनेक प्रकारच्या गुंतवणुकीतून तुम्हाला लाभ मिळू शकतो. त्याचप्रमाणे मित्रांनो बघा की शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करत असताना मात्र तज्ञांचा सल्ला मात्र नक्की घ्या, तरच ती गुंतवणूक करा. एकंदरीत काय मित्रांनो की तूळ राशीच्या व्यक्तींना शनी परिवर्तनाचा अतिशय चांगला लाभ मिळणार आहे. फक्त आरोग्याची समस्या जर सोडली तर एकंदरीत नोकरदार वर्गासाठी, व्यावसायिक लोकांसाठी, गृहिणींसाठी आणि आर्थिक लाभाच्या बाबतीत येणारा काळ हा तुमच्यासाठी अतिशय चांगला असणार आहे. छोट्या गोष्टीतून तुम्हाला आर्थिक लाभ मिळू शकतो. त्याचप्रमाणे एकंदरीत तुमचे काम जे अडलेले असेल ते काम तुमचे पूर्ण होऊ शकते. विद्यार्थ्यांसाठी जर उच्च शिक्षणासाठी ॲडमिशनसाठी किंवा विदेशात शिक्षणासाठी जाण्याच्या काय अडचणी येत असतील त्या अडचणी तुमच्या दूर होतील. म्हणजेच काय एकंदरीत जी अडकलेली कामे आहेत मित्रांनो, ती अडकलेली कामे शनी परिवर्तनामुळे तुमची नक्कीच पूर्ण होणार आहे. शनी परिवर्तन याचा अर्थ काय की मित्रांनो, शनी महाराज एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करणार आहेत. म्हणजेच शनी महाराज 29 मार्च 2025 रोजी कुंभ राशीतून मीन राशीत प्रवेश करणार आहे. यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये अनेक चांगले बदल घडणार आहेत, अनेक चांगले लाभ तुम्हाला मिळणार आहेत. विद्यार्थी वर्गासाठी विदेशात जाण्याचे जे तुमचे स्वप्न आहे ते स्वप्न तुमचे पूर्ण होणार आहे. नोकरीनिमित्त म्हणा, कामानिमित्त म्हणा, तुम्ही विदेशात जाऊ शकता. त्याचप्रमाणे विद्यार्थी वर्गासाठी यश देणारा हा कालावधी असणार आहे. ज्यांच्या स्पर्धा परीक्षा असेल त्यांना या काळात यश नक्कीच मिळणार आहे. एकंदरीत मित्रांनो बघा की जो शनी परिवर्तनाचा काळ आहे तो तूळ राशीच्या व्यक्तींना अतिशय चांगला असणार आहे. ज्यांचे विवाह झालेले नाहीत अशा लोकांचा विवाह या काळात होऊ शकतो. म्हणजेच काय, ज्यांना लग्न करण्याची इच्छा आहे त्यांचे लग्न यांना काळात होऊ शकते. त्याचप्रमाणे मित्रांनो, ज्यांना नोकरी नाही अशा तूळ राशीच्या व्यक्तींना नोकरी मिळण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे मित्रांनो, गृहिणींना सुद्धा, महिला वर्गाला सुद्धा येणारा काळ हा अतिशय चांगला असणार आहे. तुम्ही एखाद्या मौल्यवान वस्तूंची खरेदी करणार आहात. त्याचप्रमाणे तुम्ही कुटुंबातील वातावरण तुमचं अतिशय आनंदात असणार आहे. घरातील लोक तुम्हाला चांगली साथ देतील. एकंदरीत मित्रांनो, तूळ राशीच्या व्यक्तींना येणारा कालावधी, शनी परिवर्तनाचा कालावधी अतिशय चांगला असणार आहे. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ अशी नक्की लिहा. श्री स्वामी समर्थ.